नाकडे ते कडे कडे ते नाकडे वळे ते नावळे गुरुवे निर्गुणे पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिम्हरळे बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहून तयास धन देते संन्यासाला दिले नाही बहुरूपी आला सगुणी भजला तेथे पावे अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी एका जनार्दनी ओळ घेले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही वागुता जन्म घेणे विठ्ठल शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांची केली हा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नाकडे ते कडे कडे ते नाकडे वळे ते नावळे गुरुवीन हरिमुखी गाता हरपले चिंता त्यालाही मागुता जन्म घेणे प्रस्तुतस्थळी भक्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला चातुर्मास महोत्सव सोहळा अखंड गावामध्ये नामस्मरण करण्याकरता विण्याचा पहारा भगवंताचं अनुसंधान राहण्याकरता अनेक पोथी पुराणाचं वाचन अतिशय सुंदरसा उपक्रम समस्त गावकरी मंडळीच्या वतीने
गेली अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि ती परंपरा अधिक वृद्धिंगत होत आहे. चातुर्मासाची सांगता, उत्सवाची सांगता या दृष्टीने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परमादरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू वैकुंठवासी बळीरामजी महाराज यांच्या आशीर्वादाने परिसरातील गावातील सर्व साधू संत मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, आपण सगळे बहुश्रुत श्रोतृवर्ग सर्वांच्या उपस्थित चालू असलेला हा सुंदरसा उत्सव, त्या उत्सवातील एक सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, कारण गाव चांगलं पारमार्थिक आहे. त्यामुळे सगळ्याच्याच लक्षात आलेला हा अभंग आहे की हा अभंग हरिपाठातला आहे. जरी काही लोकांच्या लवकर लक्षात नसेल आलं तरी हरिमुखी गाता हरपली चिंता यावरून का व्हायना लक्षात आलेलं आहे. हरिमुखी म्हणायला लागले की हरिपाठ. काही काही लोकांच्या वारकरी संप्रदायाचं त्यांना ज्ञान नसल्यामुळे सकाळी हरिपाठ म्हणतात का संध्याकाळी हरिपाठ म्हणतात ही त्यांना माहीत नसतं. ते सकाळच्या काकड्याला सुद्धा म्हणतात हरिपाठाला का गेले नाही. त्यांच्या ती लक्षात नसतं, त्यांना त्यातलं परिपूर्ण ज्ञान नसतं. असो असा हा सुंदरसा हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. ग्रंथ दिसायला छोटा आहे पण असायला महान आहे. काही काही ग्रंथ दिसायला मोठे असतात पण त्याच्यात सार काहीच नसतं आणि काही काही ग्रंथ दिसायला छोटे असतात पण साराचं सार त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठ लिहिला. माऊलीने अभंग लिहित असताना जवळजवळ 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला. श्रीनाथ महाराज त्यानंतर अवतीर्ण झाले. श्रीनाथ महाराजांनी सुद्धा विचार केला, माऊलीने जर हरिपाठ लिहिलेला असेल तर आपणही हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहावा. आणि म्हणून श्री एकनाथ महाराजांनी अगदी हरी हरी या नामाचाच विशेष उल्लेख करून हरिपाठ हे जे नावाचं सार्थक आहे हे नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये अतिशय सुंदरसं ओवलेलं आहे. हे दोन्ही ग्रंथ नामस्मरणाचं महात्म्य सांगणारे ग्रंथ आहेत, नाम महात्म्य सांगणारे ग्रंथ आहेत आणि म्हणून अतिशय सुंदरसे ग्रंथ आहेत. ग्रंथ छोटे आहेत. नाथ महाराजांचा हरिपाठ 25 अभंगाचा आहे, माऊलीचा हरिपाठ 27 अभंगाचा आहे. पण माऊलीच्या हरिपाठाचे अभंग जवळजवळ 25 अभंग 4-4 चरणाचे आहे आणि 2 अभंग फक्त 6-6 चरणाचे आहे. म्हणजे माऊलीचे जे चरण आहेत हरिपाठाचे ते एकनाथ महाराजापेक्षा कमी आहेत, कारण एकनाथ महाराजाचा प्रत्येक अभंग 5 चरणाचा आहे आणि 25 अभंग आहेत. म्हणजे 25 सव्वाशे चरणाचा एकनाथ महाराजाचा हरिपाठ आहे. अति सुंदरसा ग्रंथ हरिपाठ आहे आणि हा हरिपाठ प्रत्येकाने पाठ केला पाहिजे. माळ घालताना महाराज मंडळी सांगतात, आता तुम्ही माळकरी व्हायला लागले, हरिपाठ पाठ करा. एक लक्षात घ्या, माळ घातल्यानंतर हरिपाठ पाठ करावा तर अगोदर हरिपाठ पाठ करावा नंतर माळ घालावी. कोणतं चांगलं राहील? अगोदर हरिपाठ पाठ करावा आणि नंतर माळ घालावी. म्हणजे माळ कधी निघणार? कधीच निघणार. पण बरेच लोक, महाराज लोक सांगतात तुम्ही हरिपाठ पाठ करा, ही माळ घाला. माळ घातल्यानंतर ते नुसते माळकरीच राहतात, हरिपाठी होतच नाही. म्हणजे ते हरिपाठ पाठ करीत नाही. हरिपाठ पाठ केला पाहिजे. आपल्या कीर्तनात बसलेले लोक सुद्धा 2 जातीचे आहेत हे नक्कीच इथं आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही म्हणाल 2 जातीचे म्हणजे कोणत्या कोणत्या जातीचे? सरळ सरळ जात सांगतो. एक म्हणजे माळकऱ्याच्या जातीचे आणि दुसरे म्हणजे बिगर माळकरी.
इथे कीर्तनात पण बिगर माळकरी 10-5 लोक असतीलच, पण ते सुद्धा माळी घालायच्या अंदाजातले आहेत म्हणून आपल्यात येऊन बसलेले आहेत. त्यांना सुद्धा हे आवडतं, परमार्थ आवडतो, त्यांनाही माळ घालावी वाटते, फक्त त्यांनी अजून घातली नाही. म्हणजे 2 प्रकारचे लोक झाले, एक माळकरी एक बिगर माळकरी. आता बिगर माळकरी सोडून द्या, आपल्या माळकऱ्याचे 2 प्रकार तयार करा. एक म्हणजे श्रद्धाळू भावनिक माळकरी आणि दुसरा म्हणजे वैतागे माळकरी. श्रद्धाळू भावनिक माळकरी हरिपाठ पाठ करतो, वैताग्या माळकरी सप्त्यात घालतो आणि उरूस आला की करून लागेल. ही वैताग्य माळकरी कधी बनवू नका. श्रद्धाळू भावनिक श्रद्धाळू माळकरी बना, म्हणजे हरिपाठ पाठ करा. हरिपाठ कोणालाही म्हणायचा अधिकार आहे की नाही? पांडुरंग महाराज नुसत्या माळकरीने हरिपाठ म्हणावा का बिगर माळकऱ्याने म्हणावा? नराथवा नारी दुराचारी आणि मुखी गाता हरी. सगळ्यांनी हरिपाठ म्हणत जा. तुमच्या गळ्यात माळी नसल्या तरी सकाळी आंघोळ करीत जा, मस्त हरिपाठ म्हणत जा, दुपारून जे करायचे ते करीत जा, पण हरिपाठ म्हणत जा. काही बी करा म्हणून सांगत नाही तुम्हाला, पण सकाळून हरिपाठ म्हणत जा. दुपारून समजा तुमचं मन नाहीच आवरलं तर काही हरकत नाही कधी मध्ये करायला, पण हरिपाठ म्हणा. कारण हरिपाठ सगळ्याला म्हणायचा अधिकार आहे. सगळ्यांनी हरिपाठ म्हणावा. हरिपाठ म्हणता 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 तुम्हाला जर दारू प्यायचं व्यसन असेल तर नक्कीच हरिपाठाची तुमच्यावर कृपा होईल आणि काही दिवसांनी तुमची दारू पिणं बंद होईल. फक्त नित्य नेमाने हरिपाठ म्हणायला सुरुवात करा. विठ्ठल सांगितलं, तुम्ही नित्य नियमाने प्रेमाने जर हरिपाठ म्हटला तर तुमच्यावर हरीची कृपा होऊ शकते. हरी कृपा होय दयावारी, हरी कृपा होय दयावारी, हरी कृपा होय दयावारी, हरी कृपा होय दयावारी. भावी हरिपाठ गाय. एका मंदिरातला एक पुजारी होता आणि तो बरोबर 6ला म्हणजे 6ला हरिपाठ सुरू करायचा. तो म्हटलं, महाराज आपण 1 मिनिटही कमी जास्त होऊ देत नाही, 6ला म्हणजे 6ला नित्य हरिपाठ गातो. एवढं नियमाने का करता? म्हटले तेवढ्या नियमात नाही सुरू केलं तर ट्रस्टी काढून देते ना. म्हणजे नित्य आहे पण प्रेम नाही त्याच्या पुढे, त्याच्याशी प्रेम नाहीये, नित्य आहे. आम्ही सुद्धा त्याच्यातच बसतो कधी कधी. नित्य हरिपाठ आहे, दररोज हरिपाठ आहे, पण प्रेम नाही, भाव नाही. प्रेम आणि भाव नसेल तर हरी कृपा होणार नाही. म्हणून नित्य नेमाने नित्य सत्य अमित हरिपाठ ज्याशी कळीकाळ त्याशी असा सुंदर ग्रंथ म्हणजे हरिपाठ. हरिपाठ कोणा करता लिहिला? आम जनते करता लिहिला. ज्ञानेश्वरी कोणा करता लिहिले? आम जनते करता लिहिले. अमृतानुभव कोणा करता लिहिला? आम जनते करता लिहिला. हे शब्द जरी तसे असले तरी तसं ते नाही, हे ध्यानात ठेवावं. कारण ज्ञानेश्वरी आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही. यदा कदाचित पारायणाला जर बसलो तर कसं तरी पारायण केलं जातं, दुसऱ्या वर्षी बसतच नाही तो माणूस पारायणाला. त्याला विचारावं, तुम्ही का बसले नाही हो? म्हटले गेल्या वर्षीच बसलो होतो.
म्हणलं यंदा म्हणलं गेल्या वर्षी बसलो पण काही मिळत नाही लागला. ते वाचणार व्यासपीठवाल्याकडे एककडे जायचं ना आम्ही एकीकडे गेलो. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायलाच वेळ लागत नाही तर कळणं त्याच्यापेक्षा जरा जड आहे. ज्ञानेश्वरी कळणं अवघड आहे. ज्ञानेश्वरी वाचावी, भावनेने वाचावी, कळायला सुरुवात व्हावी. ज्ञानेश्वरी कळाल्यावर आनंद आहे का नुसती वाचल्यावर आनंद आहे? अर्थाविना पोथी वाचून कळालं पाहिजे. कोणती गोष्ट माणसाला कळाली की लय आनंद येतो, पुन्हा पुन्हा करा वाटतो का, पुन्हा पुन्हा ऐका वाटतं. सामान्य महाराज लोकांचं कीर्तन लोकांना जास्त कळतं का विद्वान महाराज लोकांचं जास्त कळतं? सामान्य एक सामान्य म्हणजे जे लोकात राहतात, लोकातलेच राहतात, लोकांसारखं माहितात, लोकांच्या खोड्या माहितात, ते बरोबर तसं बोलत आहेत. लोक म्हणते वा काय कीर्तन चांगलं झालं. जर वेदांतन प्रक्रिया काही जर माणूस सांगायला गेला तर ते लोकांना काही कळत नाही. का कळत नाही? कारण ते त्याच्यापेक्षा वरचं राहतं ना. जसं ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला कळत नाही. मग ज्ञानेश्वरी जर आपल्याला कळणार नाही, कळत नाही तर अमृत अनुभव कवा कळायचा? अमृत अनुभव तर खूप अवघड आहे. अमृत अनुभव जर वाचायला लागलं, चिंतन करायला लागलं तर जग शिल्लकच राहत नाही. म्हणून अशा पद्धतीचे हे सगळे ग्रंथ एकाचड एक ज्ञानोबरायांनी लिहिले, तुकोबरायांनी गाथा लिहिली, एकनाथ महाराजांनी अभंग लिहिले. हे सगळं करीत असताना खूप विस्ताराने सांगितल्यावर ज्याला कळतं ते शहाणा, का थोडक्यात सांगितल्यावर ज्याला कळतं ते शहाणा. शहाणा कोण? बरोबर, तत्वदृष्टी त्याला म्हणतो. विचारसागर काय म्हणतो त्याला? तत्वदृष्टी. बरोबर आहे. नंबर 1चा अधिकारी तत्वदृष्टी त्याला म्हटलं जातं. ईश्वऱ्यावर त्याला कळतं तत्वदृष्टी. ज्याला थोडं विस्ताराने कळतं ते 2 नंबर मध्ये येतं अदृष्टी. ज्याला आणखी विस्ताराने कळतं ते 3 नंबर मध्ये येतं, त्याचं नाव तर्कदृष्टी. बाबांच्या सहवासात वेदांताचे संस्कार आपल्याला आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कमीत कमी हे 3 नावं का व्हायना पाठ येत चांगले. दृष्टी आणि तिसरा तर्कदृष्टी आहे. मग उत्कृष्ट अधिकारी इशारा केल्या केल्या कळतं. तुकोबराय म्हणतात ते ते जी घोड आहे जुना दृष्टांत तुकोबारायचा, त्याला नुसती टाच लावली की ते उडीत घेत. आणि जर जुन्या काळात ती घोडी होती काही काही अशी की त्यांना भोग आणला का ती माग सांगायची गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य गडबडजीनं घोडो घोडो खानो घनो एक मारो छोड़ो नीचे ऊपर घोड़ो भटजी ऊपर घोडो. वैद्य बाबांची एक आवडती वाक्य होतं त्यांचे, ते सांगायचे. पण असे काही घोडे राहतात, ते जी राहतात, सांगितल्या कळावं. एक घर होतं, माणूस बैठकीत बसलेला होता, बाई पाठीमाग स्वयंपाक करत होती. कर्मधर्म संयोगाने 2 पाहुणे आले. पाहुणे आल्यावर त्यांनी खुर्ची दिली, बसा म्हटले. बायकोला पाघा आवाज द्याला आणि असे 2 गोटे केले. शहाण्या बायकोने ओळखावं का नाही हो? बऱ्याच महिलाच्या ध्यानात आलं असेल, नवऱ्याने 2 गोटे केले म्हणजे काय करावं? 2 बरोबर आहे. बऱ्याच जणीच्या ध्यानात आलं, कारण तुमचं गाव तीजी दिसतंय. 2 गोटे केले की ध्यानात आलं पाहिजे. आता पाहुणे 2 कप चहा करून आणावं, पाणी करून आणावं, असं ते जे इशारती, असं इशाऱ्यावर संसार चलित जावा. संसारात लय मजा आहे. नवऱ्याने इशारा केला की बायकोला कळावा, बायकोने इशारा केला की नवऱ्याला कळावा, प्रजेने इशारा केला की राजाला कळावा, राजाने इशारा केला की प्रजेला कळावा, गुरुने इशारा केला की शिष्याला कळावा, शिष्याने इशारा केला की गुरुला कळावा, आणि महाराजांनी इशारा केला की कळावा.
कारखान्याला कळा, भाजण्याला कळा, सगळ्याला कळा. म्हणजे इशाऱ्यानिशी ज्याला कळतं ते शहाणा माणूस. नाहीतर एखाद्या माणसाने असे 2 बोटे केले आणि बाई तिकडून डोळे वटारून पाहायला लागले. अहो म्हटले 2 बोट काय करता, माझ्या डोळ्यात घालता का, तोंड गेलं का तुमचं, सांगता यायला का काय आता अशा घरात मजा येते की नाही? मग अशा घरात मजाचे जन्म भरपूर. म्हणून संसार हा इशाऱ्याने चालावा. इशाऱ्याने ज्याला कळतं तो मोठा माणूस, हुशार माणूस. मग इशारा फार महत्वाचा आहे बरं का. मग आपल्याला परमार्थात प्रवेश केल्यानंतर ब्रह्मज्ञान होण्याकरता इशारा पुरा झाला की नाही? तत्वमसी महावाक्य सांगितले 4. मग इशारा झाला की काम होतं. मग हरिपाठ म्हणजे इशाराचा ग्रंथ आहे. शब्द संवादी दे, इंद्रिय नियनाचा भोगी दे, बोला आधी जमी दे, प्रमेय असा इशारा, याला म्हणते इशारा. म्हणून अशा प्रकारे शब्द यायच्या अगोदर प्रमेयाला जाऊन झोंबलं पाहिजे. बरोबर आहे ओळी त्यांची की अगदी इशारा. श्री गुरुने पाहिलं कृपा दृष्टीने की शिष्याला बोध झाला पाहिजे. मग हरिपाठ नावाचा जो ग्रंथ आहे तो इशारा करणारा ग्रंथ आहे का विस्ताराचा ग्रंथ आहे? हे याच्यावर सांगतोय मी. हरिपाठ म्हणजे हरिपाठ छोटासा ग्रंथ आहे पण इशारा आहे त्याच्यामध्ये. असे इशारे केले नाथ महाराजांचे जे हरिपाठातले अभंग आहेत, माऊलीचे जे अभंग आहेत, अतिशय गूढ अभंग आहेत, अति सुंदर त्याच्यात ब्रह्मज्ञान तत्वज्ञान उगलं. सगळ्या ग्रंथाचं सार हरिपाठात आलं. नाथ महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं, कर्ममार्गी झाले, अगदी उपासना मार्गी झाले, ज्ञान मार्गी झाले, सगळे झाले, पण सगळे मार्ग हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले हरिपाठी आले सर्व मार्ग, कर्म विपसना ज्ञान मार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व माऊली सांगतात योग याग क्रिया हरिपाठ ग्रंथ किती श्रेष्ठ आहे मी सांगतोय तुम्हाला की अगदी थडक्यात हे पण अतिशय महत्वाचं आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणार आहे. अगोदर सगळ्या शास्त्राचा अभ्यास करावा नाही का. 4 वेद, 18 पुराण, सर्व शास्त्र, सर्व दर्शन आणि सगळ्याचा अभ्यास केल्यावर मग हरिपाठ वाचायला सुरुवात करावा. तेव्हा कळतं की हरिपाठात काय काय आलेलं आहे. 1 3 5 वाचा मूळ हरी कल्पना विद्यार्थी झाली मायुपादी शिव बोले जेते जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुत्व अभंग सत्पदती ब्रह्म चित्पदती माया अनंतपदी दया. किती सुंदर शब्द येते थोडक्यात. बरं एक वाक्य जर हरिपाठातलं समजलं तर आपलं कल्याणच होतं. पण आपल्याला काही लवकर समजत नाही. विस्ताराने सांगितल्यावर आपल्याला थोडं थोडं समजत. त्याकरता वेद आणि महावाक्य सोडून वेगळं वेगळं ज्ञान देत गेला. त्या ज्ञानाने लोकांना समजेना. मग थोडं खाली यावं लागलं. त्याकरता पुराण लिहावे लागले. मग थोडं खाली यावं लागलं. पुराण हे आम जनतेला चांगले समजतात म्हणून कोण्या गावाला वेदाची कथा लावल्या जाते का पुराणाच्या कथा लावल्या जातात? पुराणाच्या कथा. उपनिषद कथा कोणी ऐकतंय का? उपनिषद हे ज्ञानाचा भाग आहे, ज्ञान कांड आहे, अति सुंदर आहे. पण उपनिषद ऐकायला कोणी तयार नाही. मग त्याला काय ऐकायला द्यावं लागतं? पुराण ऐकावं लागतात. आता पुराणामध्ये भागवत महापुराण अति श्रेष्ठ आहे. सगळ्या साधू संतांनी भागवत महापुराणाचं नाव नक्कीच घेतलेलं आहे. भागवत महापुराणाला सोडून दुसऱ्या पुराणाचे नाव जास्त घेतलेले नाहीत. म्हणून वारकरी संप्रदायाने दुसऱ्या पुराणाच्या भानगडीत पडू नये. तुम्ही सुद्धा अभ्यास करा त्याच्यावर. की
वारकरी संप्रदायाने कोण्या पुराणाचं नाव घेतलं, ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी भागवताचं नाव घेतलं, अगदी तुकोबारायांनी नाव घेतलं, सगळ्या संतांनी भागवताचं नाव घेतलं. कारण भागवत पुराण जे आहे ते शुकाचार्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बरं का पुढची त्याची जी प्रक्रिया आहे ती फार महत्वाची आहे की शुकाचार्यांनी सांगितलेलं आहे, अतिशय त्यागी सत्पुरुषांनी सांगितलं, ब्रह्मज्ञानाने सांगितलं आणि ऐकणार आता तिथेच उद्धार झाला असं श्रेष्ठ भागवत महापुराण. म्हणून गीता भागवत ज्याला उद्धार करून घ्यायचं त्यांनी, बाकी त्याला आता खूप अभ्यास करावा, त्याने अभ्यास करावा आणि त्यातलं सार घ्यावं. तुम्हाला मला थोडक्यात समजत नाही म्हणून विस्ताराने सांगावं लागतं. मी गमतीने म्हणी सांगत असतो, अति तेथे माती. काही समजतं का? नाही समजलं. आरला नारायण म्हणे की नाही, म्हणी त्याच्या मागे फार मोठी गोष्ट असते. धाकली मोठ पण काय माहितच नसेल काही समजत नाही. उंटावरचा शहाणा हे की माहिती तुम्हाला? उंटावरचा शहाणा महावाक्य काय त्या माणसाच्या नादी लागले म्हणे ते उंटावरचा शहाणा आहे. काही माहित नसल्यामुळे तुम्हाला काही आनंद वाटला? कळलं नाही ते. न कळल्यामुळे काही फायदा होत नाही. तसं तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस असं वेदाने शास्त्राने सांगितलं. काही नाही समजल्यामुळे काही मजा वाटली नाही. मग समजून सांगतात श्री गुरु. आता हे उंटावरचा शहाणा लवकर समजेल तुम्हाला का तत्वमसी लवकर समजेल? उंटावरचा शहाणा सुद्धा समजून सांगायची गरज पडली. म्हणजे उंटावरचा शहाणा म्हणजे काय लक्षात घ्या, तुम्हाला समजण्याकरता सांगतो. एक जुन्या काळामध्ये एक वाडा होता मोठा बांधलेला. त्या वाड्यामध्ये त्या मालकाच्या म्हशी राहायच्या. धर्म संयोगाने उन्हाळ्याचे दिवस होते. एका म्हशीला जरा तहान लागली म्हणून तिने वडतान केली, दावत वडलं. घरात मोठा रांजण होता जुन्या काळातला, तिने त्याच्यात मुंडकं घातलं, पाणी पिली, मस्त झालं, तिचं समाधान झालं. पण तिला वर मुंडकं काढताना मात्र शिंग अडकले आणि मुंडकं काही तिला काढता येईना. आरडायला लागली, वरडायला लागली. आता म्हशीचं नाही लक्षात येत आपल्याला, पण आपल्या घरात तांब्यात दूध ठेवलेलं असावं आणि मांजरीने त्याच्यात हळूच मुंडकं घालावं आणि दूध प्यायला सुरुवात करावी. आणि तेवढ्यात मालकिनीने पाहिलं आणि तिने मांजरीला आवाज द्याला. मग मांजरीची फजिती होती कधी कधी. मुंडकं अडकत त्याच्यात, तांब्या घेऊन पळती. हे अनुभवाच आहे. तसं त्या म्हशीचं मुंडकं त्याच्यात अडकलं, ती ओरडायला लागली. घरातले माणसं उठले, त्यांनी खूप प्रयत्न केले तरी ते मुंडकं काही निघाला. घरातल्या माणसांनी सांगितलं शहाण्या माणसाला बोलावा. धर्म संयोगाने एक उंटावर बसून रस्त्याने चाललेला होता. अहो म्हणजे थांबा थांबा थांबा, तुम्ही उंटावर बसून चालले, आमच्या घरात असं असं झालं, आम्हाला काहीतरी आयडिया मार्गदर्शन करा. तर म्हटलं ठीक आहे चला. तिथपर्यंत आलंय. ते वाड्याचं तोंड लहान होतं. त्याने सांगितलं ठीक आहे मी मार्गदर्शन तुम्हाला करेल, पण उंटावरून खाली उतरणार म्हणजे ठीक आहे. उंटावर बसून का व्हायला सांगा काय करावं लागेल. म्हटले ठीक आहे, मला ते दिसलं पाहिजे काय घडलंय ते, म्हणजे काय घडले ते दिसलं पाहिजे. त्यावेळेस त्या घरचे लोक म्हटले आता कसं करतात, ते जरा बाजूला आहे, तुम्ही रस्त्यात येत उंटासह तुमचा उंट काही या दरवाज्यातून येऊ शकत नाही. म्हटले आता काय करायचं. मग त्यांनी पहिला सल्ला द्याला, उंटावरच्या शहाण्याचा सल्ला. पहिला सल्ला द्याला त्याने की तुम्ही काय करा, हा दरवाजा सगळा उघडा पाडा, मला उंटासह आत घ्या, मी तुम्हाला योग्य सल्ला देतो. आणि हे सगळे अडाणीच होते ना. अडाणी असल्यामुळे अशा उंटावरच्या शहाण्याचं ऐकावंच लागत. त्यांना यांना काही सुचत नाही. म्हणले ठीक आहे काही हरकत नाही. सगळा दरवाजा पाडला, उठासह त्याला आतमध्ये घेतलं. त्यांनी उठावर बसल्या बसल्या बघितलं आणि निर्णय त्याला, हे बघा तुमच्या घरात तलवार आहे का? म्हणजे आहे म्हणे. अंगी गडबडीत म्हणले काय करायचं, काही नाही म्हणजे आता मुंडकं कापा म्हणे, ते हात पडून धड मोकळं होऊन जाईल. हे थोडे अडाणीच होते ना. हे म्हणले आता विलाज जर नसेल तर हे करावंच लागत, दुसरा विलाजच नाही पर्याय. म्हणून त्यांनी ती मुंडकं कापलं, मुंडकं आत पडलं. बरं वाटलं यायला, म्हणजे कमीत कमी हे धडका व्हायना बाहेर काढतं. सगळ्यांनी ती म्हैस बाहेर काढली. काही जण मुंडकं काढायला गेले, ती मुंडकं तरी निघाला. म्हणजे आता काय करायचं, काही नाही म्हटले रांधून फोडा. असा कोणी सल्ला देत असेल तर ध्यानात ठेवा, उंटावरच्या शहाण्याचा सल्ला. सगळे नुसकान आता
ऐकण्यात माझ्या आता उलटावर कशा आणा कसा समजला तुम्हाला तसं तर तू मग शिकवलं का तसं हे तत्व शिकवणार नाही मग हे कळण्याकरता काय करावं लागेल या अभंगात महाराजांनी सांगितलेले गुरु विना अनुभव कैसा कळे हरिपाठात माऊलीने सांगितलं पण आजच्या बी अभंगात माऊली हे सांगायला लागले महाराज आपल्याला की हे गुरु विना कळणार नाही याकरता आपल्याला मार्गदर्शक गुरुची काय आहे गरज आहे का गरज आहे कारण जे आपल्याला कळतं ते न कळण्यात जमा झालं पाहिजे आणि जे आपल्याला कळत नाही ते कळालं पाहिजे आपल्याला काय कळत नाही बरेच लोक असे आहेत काही काही सांगायला आपण ते आले म्हणजे आम्हाला काय कळत नाही का तू आम्हाला सांगायला लागला आम्हाला काही कळत नाही का असं जरी ते म्हणत असले पण एकनाथ महाराज म्हणतात अरे जे तुला कळतं ते कळून फायदा नाही उपयोग नाही जे तुला कळत नाही ते तुला कळलं पाहिजे मग ना कळे ते कळायला पाहिजे आता ना कळे काय आहे जगामध्ये ना न कळणारी वस्तू कोणती आहे सामान्य जीवाला कळतच नाही संस्कारहीन जीवाला तर बिलकुल कळत नाही अशी कोणती वस्तू आहे अशी एकच वस्तू आहे तिचं नाव आहे परब्रह्म तिचं नाव आहे देव तिचं नाव आहे निर्गुण निराकार परमात्मा अशी शास्त्राने त्याला वेगळे वेगळे नावं दिले संतांनी त्याला देव म्हटलं वेदांताने त्याला ब्रह्म म्हटलं म्हणत असताना फरक आहे असा म्हणण्यामध्ये प्रत्येकाच्या आणि म्हणून असं ते निर्गुण निराकार असणारे परब्रह्म हे कळत नाही आपल्याला हे की नाही कळतं का हे कळत नाही आपल्याला कळत नाही कोणालाच कळत नाही आपल्याला कळत नाही आपल्याला का कळत नाही कारण आपल्याला ते पाहण्याची अजून दृष्टी प्राप्त झालेली नाही कारण ते परब्रह्म जे आहे ते वेदाला कळेना शास्त्राला कळना पुराणाला कळना कोणालाच कळत नाही असं अनेक वेळा अनेक लोकांनी सांगून ठेवलं जे इंद्रियाला दिसत नाही इंद्रियाला दिसत नाही म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही प्रत्यक्ष प्रमाण सर्वांना माहिती आहे प्रत्यक्ष म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसतं ते आता देव कधी प्रत्यक्ष डोळ्याला दिसतो का दिसत नाही ती म्हणाल महाराज असं कसं बोलता आम्ही तर पंढरपूरला जाऊन पाहूनच येतो पंढरपूरला जाऊन पाहून येतो नाही श्री विठ्ठल किती सुंदर मूर्ती राजस सुकुमार म्हणजे देव प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला कळतो का चांगला जर अभ्यास केला आपण तर पंढरीला जाऊन देवाचं दर्शन करून जरी आपण आलो तरी देव आपल्याला चांगला कळाला का मग देव हा कळण्याचा विषय आहे का पाहण्याचा विषय आहे देव प्रत्यक्ष प्रमाणाला कळत नाही म्हणून आपल्याकडे कितीतरी प्रमाण आहे इंद्रियाला कळत नाही मनाला कळत नाही बुद्धीला कळत नाही कोणालाच कळत नाही मनाची नखी कितीतरी ओळ्या सर्व तुम्ही कीर्तनकार आहात सर्वांच्या पाठ आहे पण मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया की जोगे जे मनाला आणि बुद्धीला कळत नाही ते हातापायाला का कळायचं हातापायाला पण कळतं की नाही हो हातापायाला कळतं की नाही का नाही कळत काय कळतं हातापायाला कळतं काय कळतं हाताला पायाला कळतं कर्मी इंद्रियाला तसं फारसं कळत नाही पण हात पाय हे ज्ञानेंद्रियात ज्यावेळेस जमा होतात त्वक नावाच्या इंद्रियात जमा होतात त्यावेळी स्पर्श विषयाच्या द्वारे त्याला कळतं कर्मेंद्रिय जड आहेत जसे कळण्याच्या विषयात येत नाही ते त्यांना तर ज्ञान ग्रहण क्षमता त्यांच्याकडे नाही कळण्याकरता फक्त 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि 6वं त्याचं अध्यक्ष मन आहे मन हे 10 इंद्रियाचं अध्यक्ष आहे मनोदशेंद्रियाध्यक्ष हृत्पद्म गोलके स्थितम असं ते मन पण मन एक विचित्र आहे तुम्हा आम्हाला मिळालं सर्वांना मिळालं अध्यक्ष रूपाने मिळालं मी गमतीने शब्द टाकीत असतो तुम्हा आम्हाला अध्यक्ष चाटळ भेटला
संसार खास मन चंचल आहे, मन चाटळ आहे, मन कुठे त्याचा नियम नाही. आणि अध्यक्ष जर असा घडला तर संस्थेचं काय होईल? ही संस्था चालली ना सगळे अधोगतीला चालली, पुढे चालली ती संस्था. म्हणून मन हे अध्यक्ष आहे, मन हे सर्व इंद्रियामध्ये अध्यक्ष आहे, सर्व इंद्रियामध्ये प्रधान आहे, सर्व त्याच्या हुकमाने सगळं चालतं. आणि म्हणून अशा प्रकारचं मन, एवढं सुंदर मन, पण ते परमात्म्याला जाणू शकत नाही. मग आता मन आणि बुद्धी परमात्म्याला जाणू शकत नाही हे म्हणणं बरोबर आहे का ते परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही? मन आणि बुद्धी परमात्म्याला जाणू शकत नाही म्हणजे जाणून सांगू शकत नाही, आणि मन आणि बुद्धी परमात्म्याकडे जाऊ शकत नाही का? जाऊ शकते. मन आणि बुद्धी परमात्म्यापर्यंत गेल्यानंतर पुन्हा सांगायला मागे येत नाही, एवढीच अडचण आहे. जाणतात त्याला. बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार किती सुंदर उभी आहे. म्हणजे बुद्धी त्याला जाणते, बुद्धी जाणतही नाही. याचा अर्थ असा आहे की ती जाणत नाही म्हणजे आपल्याला सांगण्याकरता शिल्लक राहत नाही, आपल्याला सांगायला ती शिल्लक राहत नाही. पण एकदा ती गेली की ती तदाकार होते, जाणते. म्हणून परमात्मा जाणण्याकरता शास्त्राने आपल्याला महत्वाचं सांगितलं. काय महत्वाचं सांगितलं म्हणजे सूक्ष्म बुद्धीने परमात्मा जाणल्या जातो. सूक्ष्मात सूक्ष्म असणारा परमात्मा कशाने जाणला जातो? सूक्ष्म बुद्धीने. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये काही क्रम दिलेला आहे. विविक्त सेवी लघवाशी यतवा काय मानस ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित. हा क्रम सांगत असताना आपल्याला ब्रह्मरूप जर व्हायचे असेल तर जवळजवळ तिथे 3 श्लोक आलेले आहेत. आणि या 3 श्लोकाच्या क्रमामध्ये तिथे सांगितलेलं आहे सूक्ष्म बुद्धीने त्या परमात्म्याला जाणल्या जातं. आणि एकदा त्या परमात्म्याला जाणलं की तो असणारा जीव परमात्मा रूप होऊन जातो. पण तसं प्रत्यक्ष प्रमाणाने सामान्य रूपाने आपल्याला जाणता येत नाही. मग तो देव प्रत्यक्ष आहे की नाही असा जर विचार केला तर श्रीमद भगवद्गीतेने सांगितलं तो प्रत्यक्ष आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदं उत्तमं प्रत्यक्षा अवगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम अव्ययम्. म्हणजे तो परमात्मा प्रत्यक्ष होऊ शकतो. कसा होऊ शकतो? फक्त अनुभवाशी तदाकार झाल्यानंतर तो प्रत्यक्ष होऊ शकतो. आणि हे सगळे उत्तर हा सगळा अभ्यास आपल्या घरी बसल्या बसल्या जवळ का गुरुकडे जावं लागेल? गुरुकडे जावं लागेल. नाथ महाराजाला इथे सांगायचंय की ना कळे तो परमात्मा आपल्याला कळत नाही, पण न कळणाराही परमात्मा आपल्याला कळू शकतो तेव्हा गुरुकडे गेल्यानंतर. आता बऱ्याच लोकांना परमात्मा कळतो, बऱ्याच लोकांना परमात्मा जरी कळाला तरी जे झाकायला पाहिजे ते झाकल्या जात नाही. म्हणजे सामान्य रूपाने परोक्ष ज्ञानाच्या रूपाने तुम्हाला आम्हाला देवाबद्दलचं ज्ञान नक्की झालेलं आहे की देव असा आहे, देव तसा आहे, देव तसा आहे, देव निर्गुण आहे. म्हणजे ना कळे ते कळे, पण जे कळतंय आपल्याला त्याच्या पुढचं शब्द किती सुंदर आहेत. कळे ते म्हणजे लक्षात घ्या आपल्याला जगत कळतं का देव कळतो? आपल्याला जगत कळतं. मग लक्षात घ्या परमात्मा जर आपल्याला कळाला तर जगत ना कळण्यात जमा झालं पाहिजे. नाथ महाराज जसं म्हणतात जननो हे अवघात माझा
ऐशे ऐकता निवती साधूजन एका जनार्दनी बाणली निज करून झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा नाम हृदयी प्रगटला आत्मा नाम हृदयी प्रगटला संदेह माझा गेला. हे लक्षण जर लक्षात आलं, या लक्षणाचं लक्षण जर आपण केलं तर 100% संशय जाणं म्हणजे कळणं म्हणजे देव पाहणं. देखिला देखिला मागे देवाचा देव विठ्ठला संशय गेले पाहिजे. ज्या माणसाचे सगळे संशय गेले, असंभावना विपरीत भावना सगळे संशय गेले पाहिजे. देव आहे आहे म्हणजे अनुभवाचा विषय आहे. देवाच्या अनुभूतीत जाणं म्हणजे संशय शिल्लक राहिला नाही पाहिजे, संशयाची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून सगळे संशय, अनेक प्रकारचे संशय तुमच्या आमच्या जीवनात येतात. आता ज्यांच्या जीवनात संशयच येत नाही ते माणसं आपले साधेन गोळे. त्याला जर कोणी म्हटलं देव आहे देव आहे, ते म्हणले आहे देव. कोणी जर चांगलंच पटवून दिलं देव नाही देव नाही, ते म्हणले नसा नका देव. याला काही घेणं देणं आहे म्हणणाऱ्याला ते काही महत्व देत नाही, आणि नाही म्हणणाऱ्यालाही काही महत्व नाही. पण एक वर्ग असा आहे तो अभ्यास करतो, संशय त्याला येतात की देव आहे का, आहे तर मग नेमका कसा आहे, सगुण आहे का निर्गुण आहे का, भेटतो का प्रत्यक्ष का भेटत नाही, नेमकं त्याचं स्वरूप काय आहे. हे जग कोणी निर्माण केलं, निर्माण केलेल्या जगाला अधिष्ठान जर परमात्मा आहे तर हे दिसणारं जग म्हणजे काय आहे. हे सगळे प्रश्न त्याच्या जीवनात आले पाहिजे. कोहम कथम इदम जातम हे असे सगळे प्रश्न जर निर्माण झाले तर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजेत. आणि एकदा उत्तर परिपूर्ण मिळाले की भेटला संदेह म्हणजे कळे बरं का, म्हणजे कळे म्हणजे ते कळालं की संशय राहत नाही, आणि नाही कळालं की संशय संशय प्रकार आहे की नाही, सहज येतो की नाही. दोन मित्र होते, एकमेकाची खूप जवळीक होती, खूप जवळीक, एकमेकाला सोडून कधी राहत नव्हते. गावातले एक माणूस जास्त हुशार होता, म्हटले हे दोघाला फोडल्याशिवाय मी राहणारच नाही. काय माणसं लई हुशार असते, त्या असे लक्षच राहते कुठं काय चाललं कसं करायचं, हे सगळे त्याच्यावर लक्ष ठेवून ते काम करतात. हे दोन माणसं लई सगळे राहते, याच्या लई जीवात जीव आहे, याला फोडायचं नाही, आता कसं काय फोडावं. असा अभ्यास करता करता त्याच्या लक्षात आलं. ते दोघं जण तिथे उभा होते आणि हा इथं उभा इकडून आला, त्याने पाहिलं तो उभा आहे. एक जणाला बाजूला बोलिलं आणि त्याच्या कानात थोडी कुजबुज केली आणि केलं आणि काहीच नाही सांगितलं, आणि ते निघून गेलं. आणि हे त्याच्याकडे गेलं आणि मग काय म्हणलं तुम्ही, काहीच नाही म्हणलं. नाही नाही त्या कानात सांगत होता बरं तुम्हाला सांगा ना, म्हणजे सांग म्हणे काय म्हणलं काय म्हणलं. अरे ते म्हणलं मी जीव तोडून सांग तुला काहीच नाही म्हणला. ते म्हणलं मला पटतच नाही. अरे 5 मिनिटं बोलत होता त्या कानात. फिरा कशामुळे संशय फक्त संशय. संशय किती बेकार आहे. संशय आत्मा गीतेने सांगितलं. म्हणून संशय अतिशय घातक आहे. आता हे व्यवहारातले संशय तर एवढे घातक आहेत, एकमेकाचा प्राण घेतील आणि विनाशाशी वागवलं. म्हणून हे व्यवहारातले संशय सुद्धा एकमेकाला मारायला तयार होते. नवरा बायको एकमेकाला मारताना दिसते, पेपर मध्ये येतं, व्हिडिओला येतं, बातम्यात येतं. कशामुळे मारलं म्हणजे काही नाही, संशय हो. आणि किती बेकार आहे हा संशय. व्यवहारातला संशय जर मारायला कारण ठरतो तर परमार्थातला जो संशय आहे तो जन्म मारणाला कारण ठरतो. म्हणून संशय गेला पाहिजे. संशय निवृत्ती झाली की जीवन पूर्ण होतं. मग संशय निवृत्त केव्हा होईल? श्री गुरुच्या पुढे गेल्यावर.
म्हणजे जे कळायला पाहिजे ते व्यवस्थित कळल आणि जे कळण्याची गरज नाही ते कळायची गरज नाही त्याचा वाद झाला पाहिजे. म्हणजे श्री गुरुच्या माध्यमातून ह्या गोष्टी घडू शकतात. जो देव कळायला पाहिजे तो कळून चुकतो आणि संसार हा मिथ्या असल्यामुळे त्याचा मिथ्यात्व दृढ निश्चय होतो, म्हणून त्याचा वाद होतो आणि परमात्मा कळतो. म्हणून जे कळायला पाहिजे ते चांगलं कळतं, जे नाही कळायला पाहिजे ते वाद होतो. आपल्याला जरी कळत असलं बऱ्याच लोकांना कळतं, कीर्तनकार प्रवचनकार ऐकणारी मंडळी या सगळ्या लोकांना कळतं, फक्त वळत नाही. बऱ्याच लोकांना वळत नाही, ते वळणात येत नाही. म्हणून ते वळणात येण्याकरता काय करावं लागेल? सर्व चिंतन पहिल्या चरणामध्ये ना करे ते करे, ना करे ते करे, ना करे खरे करे ते ना करे. ना करे ते करे, ना करे ते करे, ना करे ते करे करे ते ना करे. ना करे ते करे, ना करे ते करे, ना करे ते करे करे ते ना करे. ना करे ते करे, ना करे ते करे, ना करे ते करे करे ते ना करे. आवडे ते नावडे गुरुविना, वडे ते नावडे गुरुविना. हरे मुखी गाता, 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 हरे मुखी गाता. वडे ते नावडे गुरुविना, वडे ते नावडे गुरुविना. हरे मुखी गाता, 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 हरे मुखी गाता. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुवे. म्हणजे एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये परब्रह्माचं यथार्थ ज्ञान होऊन जगतातील प्रपंच बाधित होण्याकरता गुरुची नितांत गरज सांगितली. जर तुम्ही गुरु नाही केला तर काही उपयोग होत नाही. हे सर्व सामान्य लोकांना पाठ झालेलं आहे की गुरु केल्याशिवाय मरू नये म्हणतात. या महिला वगैरे सगळ्यांना एकमेकीला सांगत राहतात की आपण काय केला पाहिजे, गुरु केला पाहिजे. म्हणजे काय करावं लागतं, काही नाही म्हटले ते गुरु महाराजाकडे जायचं, एखादा भाऊ घेऊन जायचं, दोघांची सांगड घालायची, गुरु भाऊन गुरु बहिणीचं नातं जोडून घ्यायचं. मग म्हणले केला आम्ही आता गुरु. मग त्यांना विचारावं हळू तुम्हाला काय मंत्र द्याला, म्हणजे कानात काय सांगितलं काही समजलं नाही. म्हणजे त्यांच्या मंत्रही ध्यानात राहत नाही. गुरु केला ते गुरुही ध्यानात राहत नाही. फक्त सणावाराला भाऊ बहिणीला विसरत नाही, बहीण भावाला विसरत नाही. ठीक आहे, सामान्य रूपाने गुरु करणं येते. ते गुरु करा न करा तसे गुरु केले काय नाही केले काही पारमार्थिक फायदा होत नाही, व्यवहारातले फायदे होते. एकमेकडे जाणं येणं, दिवाळी सणाला वळणं, बहीण गावातले कामं होऊ शकतात. पण खरं गुरु आपल्या जीवनामध्ये भेटले पाहिजे. ते क्षत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, कृपाळू पाहिजे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर दृढ आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि असं ब्रह्मज्ञान अनुभवात येण्याकरता गुरुची नितांत गरज आहे. ज्ञानदेव मने तरल तर आता उधळो गुरु तुझे, आता उधळो गुरु तुझे. वारे वारे आता उधळो
गुरु हा संत कुळीचा राजा. किती मस्त अभंग आहे माऊलीचा. माऊलीने त्या अभंगात प्रत्येक चरणात पदापदात सांगितलं की गुरु हा काय करतो शिष्याकरता. माऊली सांगतात गुरु म्हटलं की ज्ञानाची मूर्तीच. पण त्या अभंगामध्ये सांगितलं की गुरु किती किती प्रक्रिया करून शिष्याला मुक्त करतो. लिंग देहाची गाठ सोडता आली पाहिजे गुरुला. काय लिंग देहाची गाठ सोडता आली पाहिजे. आता बऱ्याच लोकांना माहित नाही आपल्याला किती देह आहेत म्हणून. एखाद्याला विचारलं तुम्हाला किती शरीर आहेत, तुम्ही सांगितले 4. काही काही म्हणजे तुम्हाला कळत नाही की महाराज माणसाला एकच शरीर राहतं आणि काय देह एकच आहे. कारण सामान्य लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे. पण ज्यांना ज्यांना ज्ञान आहे, संस्कार आहे, श्री गुरुचं सान्निध्य आहे, मग ते शरीराचा विचार करतात, देहाचा विचार करतात. अरे बाबा हा दिसणारा स्थूल देह आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म देह आहे, त्याला लिंग देह म्हणतात. त्यानंतर कारण देह आहे आणि 14 महाकारण सुद्धा म्हटलं जातं. आणि कुठे कुठे 5वं शरीर सुद्धा म्हटलं जातं. त्या 5व्या शरीराचं नाव आहे कैवल्य देह असं वर्णन आहे ग्रंथामध्ये सापडतं. आणि कैवल्य देह आहे असं वर्णन असल्यामुळे एकनाथ महाराजाने श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या देहाकरता तो शब्द वापरलेला आहे. कैवल्याचा पुतळा. म्हणजे कैवल्य म्हणजे केवल. केवल म्हणजे परब्रह्म. केवल शब्दाचा अर्थ परब्रह्मच आहे, दुसरा नाही. त्याला संस्कृतचे काही नियम लागून वृद्धी होऊन कैवल्य शब्द तयार होतो. संस्कृतच्या नियमाने व्याकरणाचे ज्यांचं व्याकरण झालेलं असतं भरपूर, त्यांना ते नियम सगळे सांगता येतात. म्हणून अशा पद्धतीने कोणता प्रत्यय लागला, काय झालं, म्हणून त्याच्यातून कैवल्य शब्द तयार होतो. म्हणजे केवल म्हणजे परब्रह्म आणि त्या परब्रह्माचं स्वरूप म्हणजे ज्ञानोपाय म्हणून कैवल्य असं वृद्धी असं असतं. वसुदेव आणि वसुदेवाला जर मुलगा झाला तर वसुदेवाच्या मुलाला वासुदेव म्हटले जातं. मग त्या ला वृद्धी होते आणि त्याच्यातून तो शब्द तयार होतो. कौशल्या त्याला वृद्धी होऊन तो शब्द तयार होतो. पण अनेक शब्द उत्पत्ती अशी झालेली आहे म्हणून शब्दाची उत्पत्ती त्याच्यामुळे होती. आता केवल म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म. ते बोलत नाही, चालत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, पण त्याच्यात थोडी वृद्धी झाली म्हणजे थोडासा भाव तयार झाला. त्या केवल्याला केवलला भाव तयार झाल्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराज कैवल्य झाले. केवलाचा पुतळा म्हणजे कैवल्य स्वरूप ज्ञानोबा आहे. म्हणून कैवल्याचा पुतळा म्हणजे शब्द एक नाही, चैतन्याचा असे शब्द तयार झाले पाहिजे. हे शब्द तयार होण्याकरताच म्हणजे पुढचे जे शब्द आहेत ते फक्त तदाकार होण्याकरता, बाकी काही नाही, समजण्याकरता. आता ब्रह्म आहे. आता ब्रह्म म्हटल्यानंतर काहीच म्हणता येत नाही. पण ब्रह्मेस्फुरे जे सत्वाचे स्फुरण, ब्रह्मामध्ये सत्वाचं स्फुरण झालं याचंच नाव माया आहे. विठ्ठल म्हणजे ब्रह्म हा जो शब्द आहे तिथे काहीच म्हणता येत नाही. जिथे काहीच म्हणता येत नाही त्याचं नाव परब्रह्म. पण काहीतरी म्हणावं लागतं म्हणून असं म्हणावं लागलं. सत्पदते ब्रह्म आणि चित्पदते माया. चित्पद माया कशी होईल? सच्चित आनंद, यातलं सच्चिदानंद पद की नाही ते सच्चित आनंद हे 3 शब्द ब्रह्माकरताच आहेत. तरी पण शास्त्राने काही केलं, साधू संतांनी काही केलं, अरे बाबा म्हटले सत म्हणजे निर्गुण निराकार, जिथे काही बोलणं शिल्लक राहत नाही. आता चित म्हणजे काय? चित म्हणजे सर्व जगत आधी प्रकाशन ताकद. चित शब्दाचा अर्थही प्रकाश. म्हणून चित्त, आपलं चित्त जे बनलं चित्त शब्दापासून बनलं चित्त. प्रत्येकामध्ये ते चित्त आहे की नाही. म्हणून चित्त पासून चित्त झालं. चित्त झालं म्हणजे ते प्रकाशन करायला लागलं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी काम करण्याची क्षमता तयार झाली. पुढे कुठेतरी थोडासा शब्द तो सत पासून थोडा खाली आला आणि म्हणून त्याला चित्त म्हटलं. आणि म्हणून चित्त पदाला माया म्हटलंय. वास्तविक म्हणले एकच आहे. ब्रह्मतेची माया अंगाने छाया. या अभंगामध्ये जसं एकत्व सांगितलं, पण एकत्व जर सांगितलं तर माया कशाला म्हणायची? विठाला विठाला जर एकच म्हटले तर काय उपयोग आहे? म्हणजे
त्याचा उपयोग होणार नाही. मग त्याचा उपयोग करताना चित शब्दाने मायेचा स्वीकार करायचा, म्हणजे थोडस त्याला खाली आणायचं. त्याच भावाला, त्या परब्रह्म, त्याच्यातली जी शक्ती, सत्ता, स्मृती, हे सगळं खाली आणायचं आणि ते मग समाजामध्ये येतं. म्हणजे त्याच्यामुळे जगतादी प्रपंच आपल्याला दिसतो. म्हणून सच्चित आनंद असे हे 3 शब्द जरी असले तरी या तिन्ही शब्दाचा भाव कसतोय बघा. सत शब्दाचा भाव काय आहे? निर्गुण निराकार, काही बोलायचं नाही. चित शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकाश, सर्व सत्ता, अनुभव, इथपर्यंत जाणं चित. आणि पुढे आनंदाचा भाव काय आहे? आपणच आनंद स्वरूप आहोत, म्हणजे आपणच आनंद आहोत, आपलंच स्वरूप आणि सच्चिदानंद आहे. हे सगळं समजण्याकरता आपल्याला या तिन्ही शब्दाचा विचार केला. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं त्या आनंद पदाला हरी म्हणतात. म्हणजे ती तदाकारता, स्वयं स्मृती, मीच परब्रह्म आहे या अनुभूतीत जाऊन तदाकार होणं, याचं नाव आहे सच्चिदानंदाचा अनुभव घेणं. आणि अशा पद्धतीचे अनुभव जर आपल्याला घ्यायचे असेल तर घरात बसल्या बसल्याचं मन काय, मग काय करावं लागेल? गुरु करावा लागेल. गुरु कसा करावा लागेल? गुरु करणारा करावा लागेल का? गुरु शब्द हा सामान्य रूपाने, सामान्य कोणालाही माणसं गुरु म्हणतात. एका गावात तर एक माणूस वर्गणी घेऊन आला 5,000 रुपये. घेणारे माणसं म्हणले ठीक आहे, आमच्याकडे आता बुक नाही, उद्या म्हणले. ते गेलं घरी घेऊन. 2 दिवसांनी पुन्हा भेटलं, 1100 द्यायला लागलं. घेणारे म्हणले आता त्या दिवशी 5,000 आणले होते. तिसरा एक माणूस होता, तुम्हाला माहित नाही म्हणे, याला कोणतरी गुरु भेटला वाटतं. गुरु शब्द हे कुठं जाईन हे नाही सांगते. गुरु कोणत्याही कामाला लावले जातो शब्द. याला गुरु भेटल्यामुळे असा वाटाळा झाला. असे अनेक प्रकारचे गुरु आहेत. गुरु शब्द हा कुठेही लागला जातो. वास्तविक गुरु शब्दाचा अर्थ तसा नाही. गुरुचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहित आहे. गु म्हणजे अज्ञान, गुरु जाणे अर्थामध्ये जो शिष्याचं अज्ञान घालवतो त्यांना गुरु म्हणतात. पण गुरुपेक्षा आणखी महत्वाचे शब्द आहेत ना, अति महत्वाचे. सद्गुरु शब्द अति महत्वाचा शब्द आहे, सद्गुरु. कारण सद्वस्तूशी जो जोडून देतो त्याचं नाव आहे सद्गुरु. म्हणून सगळे अनेक शब्द आहेत प्रत्ययाने, आणि ते त्यांचे अर्थ बदलत राहतात. वेगळे वेगळे भाव त्याच्यात त्या तयार होत राहतात उपसर्गामुळे. म्हणून उपसर्ग बलात अन्यत्र नाही येते, धातूच्या अर्थाला अन्यत्र घेऊन जातात ते उपसर्ग. म्हणून अशा पद्धतीने गुरु शब्द इथे गुरु असल्यामुळे गुरु क्षत्रिय असावे. क्षत्रिय म्हणजे सर्व शास्त्राचा काय पाहिजे? अभ्यास. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केलेला असावा. म्हणून ते क्षत्रिय गुरुच योग्य मार्गदर्शन करू शकतात. सार आसार त्यांना निवडता येतं. तुम्हाला मला सार आसार निवडता येत नाही. तुकोबारायच्या अभंगामध्ये, गाथ्यामध्ये श्री तुकोबारायने कोणताही विषय तुम्ही हाताळा त्याच्या विरुद्ध विषय तुम्हाला गाथ्यातच सापडेल. विठ्ठल विठ्ठल कोणताही विषय हाताळा तुम्ही, त्याच्या विरुद्ध विषय नक्कीच सापडतात. कोणी म्हणले तुकोबारायांनी सांगितलं वनात जाऊन साधना करावी, एकांतात जाऊन साधना करावी. तुकोबारायांनी सांगितलं काळ सारावा एकांतवासी, मस्त गंगाचं स्नान करा, पवित्र तीर्थामध्ये राहा, एकांतात जा, भगवंताला आळवा, अगदी चिरकुट बांधा, एकांतात भजन करा, विठ्ठलाला आळवा, झाडाचा पालावर म्हणा आणि सुंदर देवाचं भजन करा. असं तुकोबारायांनी अनेक ठिकाणी सांगितलं. त्याच तुकोबारायांनी सांगितलं अरे तुम्हाला कुठे जायची गरज नाही, नाही की नाही. विरोधाभास सगळा लई सगळा भासच विरोधाभासच आहे. गात्यामध्ये सगळ्या बाबतीत विरोध आहे. तुम्ही कोणतं बी करा, विरोध त्याला लगेच सापडतो. कीर्तनाचे पैसे घ्यावा की नाही घ्यावा, लगेच त्याला विरोध येतो की नाही. म्हणजे विरोधाभास सगळे प्रमाणे सापडतील तुम्हाला. सगळा अभ्यास केला का सगळं काही सापडतं. एका महाराजांनी कीर्तनाचे पैसे घेऊ नये म्हणून खूप असं खंडन केलं की कीर्तनाचे पैसे घेऊ नये. त्यांनी प्रमाण देऊ खंडन केलं.
मग एक महाराज घेणारा असल्यामुळे त्यांनी विचार केला पैसे ते घेतलेच पाहिजे. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली पाहिजे. पण त्याच्याकडे प्रमाण गाठ्यातले कोणते नव्हते नाही का, त्यांनी त्याच्या मनानेच जोडले माथ्यातले. पैशाची कशी गरज आहे, पैसा आपल्याला असला पाहिजे. ते म्हणलं तुम्ही बाजारातून केळी आणता म्हणे, आणता की नाही? केळी आणल्यानंतर सालपट कशाला आणता? आतलंच खायचं का बाहेरचं? आतलं खायचं आतलं. कशासकट आणले? सालपट कशाला आणले? मग त्याचे सालपाटासारखे पैसे लागले. त्याच्याशिवाय हे होतच नाही. ते असं पटवून देतं. म्हणजे आता त्याला त्याच्याकरता गाथा ज्ञानेश्वरी भागवताचा अभ्यास जर केला तर त्याचा निर्णय करता आला पाहिजे की नाही, त्याची क्षमता नेमकं काय व्हा. तुकोबारायांनी कशा करता हे काय सांगितलं असेल, बुक्का लावू नये, हार घालू नये, असे हे सांगितलं की नाही गाथ्यामध्ये. मग तुकोबारायांनी कशा करता सांगितलं हे जर नाही कळालं तर त्याचा अर्थाचा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाहीये. नाथ महाराज असो, तुकोबाराय असो, कोणते संत असू द्या, सगळ्या संतांचं सार काय आहे सांगण्याचं. साधू संतांनी सगळं सांगितलंय. तुकोबाराय म्हणतात की गाथ्यामध्येच म्हणतात, देवावरी भार वृत्ती आयाचित सार. हे सुद्धा तुकोबारायचे प्रमाण आहे. वृत्ती आयाचित ठेवावी, भार देवावर घालावा, आपला परमार्थ चांगला करीत जावा, मागे पुढे उभा राहा हे सांभाळित, देव त्याला उपाशी राहू देत नाही. गीता सांगते योगक्षेमम. तुकोबाराय म्हणतात मागे पुढे उभा राहतो. म्हणजे सगळे साधू संत सांगतात की असं असं हे सगळं असतं, आणि असं असं असताना तू तसं का करतो. विठ्ठल प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत. गाथा भागवताचा अभ्यास जर केला आणि संतांचं जीवनपट जर आपण चांगला अभ्यासलं तर ही उत्तरं भेटेपर्यंत आपण परमार्थ करीत राहू. आपण परमार्थ किती दिवस करावा, उत्तरं मिळाली पाहिजेत आपल्याला. आणि एकदा उत्तरं मिळाले की भांडायचं कामच पडत नाही. हे सगळं काही भगवंताच्या लीलेने, आपल्या प्रारब्धाने, आपल्या संचिताने हे सगळं घडत राहतं. आणि त्या घडण्याकरता काही गोष्टीचे प्रतिबंध निवृत्ती करण्याकरता देव सुद्धा सहाय्य करतो. देव सहाय्य करतो भक्ता करता. हे जर वाक्य असेल, रिद्धी सिद्धी कामारी जशी भक्ता करता होतात, हे जर वाक्य असेल, हे सगळं जर येत असेल तिथं आपोआप येत असेल, आपोआप जर येत असेल तर साधू संतांचं म्हणणं असं आहे, तुम्ही मागू नका, परमार्थाचा विक्री करू नका, परमार्थ स्वच्छ आणि निर्मळ करीत राहा. रिद्धी सिद्धी दाशी होतात ही प्रमाण आपल्या पाठीत गेली. अष्टमहासिद्धी नवदती म्हणजे सगळे संशय आपले गेले पाहिजे. आणि संशय केव्हा जाते, गुरुच्या सान्निध्यात राहिलं तर जाते. म्हणून गुरु क्षत्रिय असावे, सर्व शास्त्राचा अभ्यास असावा, नुसता अभ्यास नसावा, त्याचं सार काढता येणारे श्रीगुरु असावे. म्हणून ज्यांना ज्यांना असे श्रीगुरु भेटले त्यांचं जीवन मस्त आहे, आनंदी जीवन बनू शकतं. याकरता गुरु क्षत्रिय असावे, गुरुजी ब्रह्मनिष्ठ असावे, कारण त्यांना ती अनुभूती पण असावी. नुसतं शब्दज्ञानामध्ये पारंगत असणारे जरी आपण गुरु केले पण ब्रह्मानुभूती जर त्यांना नसेल तर मग ते क्षत्रियत्व फारसं कामाचं नाहीये. पण महत्वाची ब्रह्मानुभूती असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ती कृपाळू असले पाहिजे. असे गुरु भेटले ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुवीर. आणि असं एकदा आपल्याला जर चांगलं कळालं तर निर्गुण देवाचं यथार्थ ज्ञान होतंय. आणि निर्गुण देवाचं ज्ञान आपल्याला झालं म्हणजे सगुणाची सेवा केली तरी बिघडत नाही, नाही केली तरी बिघडत नाही. सगुणाची सेवा करीत राहा, निर्गुणापर्यंत पोहोचू शकते. कारण हे दोन्ही समजून केलं तर निर्गुण पावना सगुणी भगता, निर्गुण पावना सगुणी भगता.
उपासना करीत राहा. आपला वारकरी संप्रदाय खूप ज्ञानी आहे. उपनिषदाचं तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने नक्कीच वापरलं. अद्वैत तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे सगळे अतिशय अद्वैत तत्वज्ञानाला पोषक आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. संन्यासाचा जो वर्ग आहे तो अभ्यास करणारा शंकराचार्याच्या परंपरेतले लोक अभ्यासू आहेत. तसे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अद्वैत तत्वज्ञानाला खूप महत्व असल्यामुळे वारकऱ्याने उग कोणाच्या आणि कशाच्याही मागे लागत जाऊ नये. ठीक आहे. मराठीतली जशी म्हणे, उधळल्या मेंढ्याला लागली लांडग्याच्या पाठीवर, तसं वारकरी संप्रदायाच्या लोकांनी कोणाच्या नादी लागायचं नाही. कोणी काही काढू द्या, कोणी काही मांडू द्या, आपण आपलं सोडायचं नाही. त्याचा मस्त अभिमान जतन करायचा आणि सगुण निर्गुणामध्ये भेद पाहायचा नाही. काही लोक नुसते निर्गुण निराकाराला मानतात, काही लोक नुसते सगुणाला मानतात. नुसतं सगुणाला मानणं म्हणजे परमार्थाची पूर्णता नाही, नुसत्या निर्गुणाला मानणं पूर्णता नाही. तर तुम्ही सगुणाची जरी पूजा केली तरी ती निर्गुणापर्यंत जाते. शंका घ्यायचं कारण नाही. निर्गुणी पावली सगुणी भजता, विकल्प धरिता जेव्हा धरे. जर कोणी विकल्प धरला तर एकनाथ महाराज म्हणले त्याची जीभ जळून जाओ. हे पटवून देण्याकरता नाथ महाराजांनी दृष्टांत 2 चरणात योग दिला, मस्त दृष्टांत दिला. सगळ्यांना माहिती आहे बहुरूपी, सगळ्याला माहिती आहे ना बहुरूपी, सगळ्याला परिचय आहे. बहुरूपयाचा परिचय जर नसेल आपल्याला आणि एखादा बहुरूपी, कल्पना करा, एक काल्पनिक दृष्टांत लक्षात घ्या. गावामध्ये एका बाईने काहीतरी देवाला नवस केला. म्हटले, हे देवा, माझं जर हे काम झालं तर संन्यासाला जीव घालीन आणि 500 रुपये दाक्षण दे. असा त्या बाईने नवस केला. कर्मधर्म सुयोगाने नवस पूर्ण झाला. तिला खूप आनंद झाला. मग संन्याशीची वाटच पाहत होती ती. आणि एक दिवस गावामध्ये संन्यासी आला. भोले भिक्षा मागायला लागला. त्याच्या घरापर्यंत गेला. तिने संन्याशाला पाहिलं, खूप आनंद झाला. म्हणले, मानव चांगला फळाला आला. संन्याशी बी आला, बरं झालं. बसायला पाठ दिला. बसा म्हणे, बाबा मी तुम्हाला जीव घालणार आहे, स्वयंपाक तयार आहे, 500 रुपये दक्षिण देणार आहे, ज्या बसा बसा बसा. मग त्या संन्याशाला बसवलं. सुंदरसं तिने जीव घातलं, दर्शन केलं, 500 रुपये दक्षिणा घेतली, दिली आणि दर्शन करून संन्याशाला वाटत लावलं. तो संन्याशी बिचारा निघून गेला. ही गावात लोकांना सांगत होती, ना संन्याशाला जीव घातलं, 500 रुपये दक्षिणा दिली, असं मोठ्या आनंदाने सांगत होती. पण तो संन्यासी तिकडे गेला, गावाच्या बाहेर गेला, ड्रेस उतारला आणि खड्या मारायला लागला. खड्या झाडावरचे पाखरे मारायला लागला. तुमच्या लक्षात आला आता हे बहुरूपी होता का खरा संन्यासी होता? बहुरूपी होता, बरोबर आहे. मग त्या बाईने जी दक्षिणा दिली त्यावेळेस तो कोण होता? त्यावेळेस तो संन्यासी होता. त्या बाईला माहीत पण नाही झालं हे ड्रेस उतरून खड्या मारतोय किंवा पाखरं मारतो, माहीत नाही. मग त्या बाईने जी दक्षिणा दिली ती संन्याशाला दिली का बहुरूप्याला दिली? दोन भाग झाले काय? 2 पार्क. हे म्हणते संन्याशाला दिली, हे म्हणते बहुरूप्याला दिली. पण त्या बाईला ते माहीतच नाही झालं की तो संन्याशी नव्हता, बहुरूपी होता, असं माहीतच नाही झालं. तिने कोणाला दिलं? दर्शन करून दिलं, प्रेमाने दिलं, संन्याशाला दिलं. संन्याशाला दिलं या भावनेने तिने दिलं. कोणाला दिलं? बहुरूप्याला नाही दिली, संन्याशाला दिले. नाही बरं जाऊ द्या, ते नाही तुमच्या ध्यानात जातं. आता तुमच्या पंक्ती चालू आहे तिथे गावात, साऱ्या गावाला जेवण आहे, खूप आनंद आहे. दुपारची पंगत होती, कोणीतरी मस्त पोळी भात वरण काय असे नैवेद्य आणला, हनुमंताच्या पुढे आणून ठेवला आणि इकडे ग्रासकात गप्पा मारायला लागला. तो नैवेद्य तिथे ठेवला. थोड्या वेळाने 2-5 मिनिटात एक कुत्रं आलं, त्याने तो नैवेद्य उचलला. त्या दोघांनी पाहिले कुत्र्याने नैवेद्य न्याला. मग तुम्ही नैवेद्य मारतील त्याला का कुत्र्याला द्याला? म्हणाल त्याला आधी तर म्हणला का ना तुम्हाला? नाही, मारुतीला नाही झाला. मारुतीला
तुम्ही नैवेद्य मारुतीलाच दिला, कुत्र्याने खाल्ला नंतर ते समजा. पण आपली भावना कोणासाठी होती? हनुमान दिवशी. म्हणून भावनेला फळ आहे परमार्थात का क्रियेला फळ आहे? भावनेला फळ आहे. आपली जशी भावना बनेल तशी. मग त्या क्षणाला तुम्हाला तो संन्यासी म्हणूनच वाटला, बहुरूपी आहे म्हणून ज्ञान नाहीये, त्यावेळेस तो दिलेली दक्षिणा ती संन्यासाला जाऊन पोहोचली. हा दृष्टांत आहे. कशा करता की सगुण असणारा जो देव आहे, देवाची आपण जी उपासना करतो रामकृष्ण, हे देव सगुण आहेत, मूर्ती आहेत. मूर्तीचं जर आपण दर्शन घेतलं तर ती उपासना कुठे गेली पाहिजे? निर्गुण. खऱ्या देवाला गेली पाहिजे ना. निर्गुणाला गेलीच पाहिजे ना. कारण ती सगुणाचीच उपासना करायची नाही. म्हणजे सगुणाची उपासना करीत असताना, मूर्ती पूजा करत असताना, मूर्ती म्हणजे देव नाही हे चांगलं समजलं पाहिजे की नाही? नाही मूर्ती म्हणजे देव आहे का? जाऊ द्या, तुम्हाला पटत नसलं तुम्ही गणपती बसला की नाही? मग ज्या वेळेस आपण मंडप मध्ये गणपती बसायला आणतो, तिथे गणपती मंत्र म्हटल्यावर गणपती बसतो का अगोदरच राहतो? ब्राह्मणांनी पूजा पाठ त्याची केली म्हणजे आता गणपती तयार झाला. आता तो रोज पूजा करा आणि खुशाल 10 दिवस ठेवा आणि 10व्या दिवशी विसर्जन करा. आणि विसर्जन केल्यावर काय करा? जाऊ दे, पाण्यात टाकून द्या. पाण्यात टाकताना देव राहतो का माती राहते? देवाला पाण्यात टाकतो. देवाला पाण्यात नाही टाकीत आपण मातीला पाण्यात टाकतो. विसर्जन आणि अगोदरच केलंय आपण, मूर्तीचं विसर्जन केलं. आपल्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये हे समजलं पाहिजे आपल्याला सगळं. आपल्या घरी गणपती नाहीये, पूजा करायची आहे. मग ब्राह्मण आपल्याला प्रक्रिया सांगतात, काय करा गणपती करता? लाल सुपारी घेऊन या आणि ठेवा आणि करा गणपतीची पूजा. वक्रतुंड महाकाय श्लोक होतात, अभिषेक होतो, दही दूध तूप हार गंध धूप दीप नैवेद्य सगळं होतं. आणि त्या गणपतीची पूजा झाली, पाहुण्याचं जेवण झालं, घरात सुपारीच नव्हती. खुशाल कापून खाऊ घाला, काही बिघडत नाही. तुम्हाला गुरुविना ना कळे, हे कळलं पाहिजे आपल्याला. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. म्हणले ते देव आहे सुपारी. सुपारी देव नाही, पूजा पुरती देव होती. तुकोबरायचा अभंग माहित नाही केला मातेचा पशुपती. केवढा मोठा अभंग कशाला झाला तुकोबरायने? मग हे जर आपल्याला कळत नसेल तर केव्हा कळेल? मग गुरुकडे गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे. गुरुवी निर्गुणी पावले, सगुणी भजता विकल्प धरिता. आता या प्रमाणाचा आणखी एक अर्थ लक्षात घ्या. बहुरूपी घरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन देते. संन्यासाला दिले नाही बहुरूपी आला, सगुनी भजला ते भावे. आता आणखी एक लक्षात घ्या. तुम्हाला सर्व गावाला माहिती आहे की हा जो संन्यासी हे बहुरूपी आहे. हा आलेला संन्यासी कोण आहे? बहुरूपी आहे. सगळ्या गावाला माहिती आहे. आणि मग त्यांनी संन्यासासारखं मस्त उभा राहिला, बोलायला लागला. जग मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे, अमोघ आहे, असं संन्यासासारखं भाषण द्यायला सुरुवात केली. सगळे लोक हसायला लागले. म्हणजे काय ओरिजिनल बाबा झाला होय. 10,000 रुपये 5-5 रुपये त्याला देऊन टाकले लोकांनी. मग त्यावेळेस कोणाला दिले? संन्यासाला दिले का बहुरूप्याला? नाही, तेव्हा नाही संन्यासाला. बहुरूप्याला दिले. माहिती झालं ना? माहिती समजून हे बहुरूपी आहे असं समजलेलं आहे. मग त्याला ड्रेसमध्ये जरी संन्यासाचा होता तरी तुम्ही त्याला 5-50 रुपये दिले. हे आता बहुरूप्यालाच दिले, म्हणजे मूळ स्वरूपालाच दिले, बाह्य ड्रेसाला दिले नाहीये. मग तसं आपलं मूळ स्वरूप निर्गुण निराकार परब्रह्म आहे. मग राम कृष्ण हे सगळे देवाचे अवतार आहेत. हे बहुरूपी आहेत का मूळ स्वरूप आहे? वा, तुमची चांगली हिंमत झाली. मग काय स्वतःची होतच नाही. बहुरूपीयाची रामो राणी
स्त्री पुरुष शिवाय सगळे सुवर्णे सांगतात, सगळे संत सांगतात की हे बहुरूपी आहेत. मग राम कृष्ण हे जे देवाचे विग्रह अवतार आपल्याला सगळे दिसतात, हे देवाने रूप धारण केले आहेत. हे काही दिवस येतात, काही दिवस जातात, काम असलं की येतात अवतार, त्याकरता एक विग्रह तयार होतात आणि पुन्हा ते निघून जातात. मग ते सुद्धा कोणी बहुरूपी आहे. मग बहुरूपी समजून त्याची सेवा करा. नक्कीच त्या मूळ स्वरूपाला गेल्याशिवाय फक्त समजून करा, कळून करा. ही रामकृष्णाची विग्रहाची आपण जरी पूजा करीत असलो तरी तो निर्गुण निराकार आहे. सर्वागटी राम राम असं समजून करा म्हटले. सगळे संत असं म्हणतात की सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी राम म्हणता पदी वैसो पदी. आणि म्हणून लई विग्रहाच्या नादी लागायचं नाही, देवदेवतेच्या नादी लागायचं नाही, ब्राह्मणाच्या नादी लागायचं नाही, कर्मकांडाच्या नादी लागायचं नाही, जास्त देवाच्या नादी लागायचं नाही. देवाच्या नादी लागायचं नाही म्हणजे लुबाडणारे माणसं जर देव करून आपल्याला लुबाडीत असतील तर त्याच्या नादी लागायचं नाही. देवाला समजून घ्यायचं, हे चालला आपला महत्वाचा विषय. कारण देवाच्या नावावर खूप काही लोक देतात, खूप मदत करतात, खूप काही करीत राहतात लोक. देवाच्या नावावर हे सगळं चालतंय. एवढा मोठा प्रपंच भारतामध्ये चाललेलं आहे. हे देवाच्या नावाने जरी चालत असला तरी देव आपल्याला समजलेला पाहिजे की नाही, समजलेला पाहिजे. साधू संतांनी हाच अट्टहास केला बाबा, अरे कशालाही देव मानू नका. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडोनी वरी बैसविले, वस्त्रालंकारे गुंडाळले, मनाने ते नाव ठेविले, कशी या जनाशी लागले. म्हणून बहुरूपियाला द्यावं पण समजून द्या. ते निर्गुणापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहून तयास धन देते. संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला. हा नाही शब्द आहे का असा इकडे घेतला की वेगळा अर्थ होतो, अगोदर घेतला की आणि पुढे घेतला की वेगळा. संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला दिले, संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला, संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला. असं त्याचा डबल अर्थ होऊ शकतो. पण कोणतंही घ्या, कोणतंही जरी घेतलं ते काही बिघडत नाही. फक्त आपल्याला मूळ कळलं पाहिजे, हे महत्वाचं त्यातलं आहे. हा दृष्टांत आहे. म्हणून दृष्टांत कसाही असला तरी चालतो, पण आपल्याला सिद्धांतात हानी झाली नाही पाहिजे. म्हणून निर्गुणाची सेवा सद्गुणाची सेवा निर्गुणापर्यंत जाते. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे हा सगळा खेळ दिसून राहिला तर मला सगळा खेळ राम कृष्ण जग ब्रह्मांड हे सगळं जे दिसतंय हे गुणामुळे आहे. अद्वैताचा सगळा खेळ आहे. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, 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 अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी. एका जनार्दनी ओळखीले, एका जनार्दनी ओळखीले, एका जनार्दनी ओळखीले, एका जनार्दनी ओळखीले. हरिमुखीचा बलिदा, हरिमुखीचा बलिदा, एका जनार्दनी ओळखीले. एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्मिणीचा घोष करून हाताने टाळी मुखाने नामस्मरण अंतःकरणामध्ये ध्यान करावं.
हाताने टाळी म्हटलं की लोक भजन करायच्या अगोदरच सुरू करतात टाळ्या वाजवायला. तुमच्या गावात नाही घरी, कारण तुम्हाला काही तशी टाळ्या वाजायची सवय दिसत मध्ये टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. एक वाक्य माझं चांगलं लक्षात ठेवावं, म्हणजे अधिकार म्हणून नाही सांगत, पण आपण जर कोणाकरता टाळ्या वाजवत असेल आणि आपण आलेलो आहोत भगवंताच्या संकीर्तन करता, तर भगवंताच्या शिवाय जर इतराकरता टाळ्या वाजत असेल तर देवाचा अपमान त्याच्यात होतो. म्हणून कोणाकरता टाळ्या वाजायचे नाही, देवाकरता वाजवायच्या. विठोबा एका जनार्दनी ओळखले. नाथ महाराज म्हणतात मी ओळखलं, आणि ओळखलं म्हणून तुम्हाला सांगितलं. आपल्याला ओळखू येत नाही, देवाला ओळखलं पाहिजे. नाथ महाराजांनी हा ओळखले शब्द हरिपाठात दोनदा आणला. तिसरा अभंग सांगितला, ओळखीला हरी नाही धन्य तो संसार. पुन्हा एकदा सांगितलं, ओळखीला हरी साठविला पोटी. याच्या पुढचा अभंग येतो, एका जनार्दनी ओळखीले, ओळखीला हरी. पुढचा आहे धन्य तो संसार साठविला, पोटामध्ये साठवला. म्हणून देवाला ओळखावं. देवाला ओळखावं म्हणजे लक्षात आलं, सगुण स्वरूपात असला तरी ओळखावा, निर्गुण स्वरूपात असला तरी ओळखावा. कोणत्याही स्वरूपात असू द्या. ज्ञानोबाईचे शब्द आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखिले व्यात्याशी ओळखी त्यालाच म्हणतात. कोणत्याही लक्षणातून कसाही जरी देव दिसला तरी ओळखू आला पाहिजे. आपला मित्र आहे समजा, आपला मित्र खूप जीवलग असल्यामुळे, रात्रंदिवस सहवास असल्यामुळे आपण जर असं बसलो आणि मित्राने येऊन जर पाठीमागून आपले डोळे टाकले तर आपण नुसतं त्याच्या हाताला धरल्या काय व्हावं, ओळखू यावं. हात लावला की अरे वा माझा मित्र आहे, अमुक आहे, पटकन ओळखू यावं. ओळखणं म्हणजे कोणत्याही वेशात येऊ, कोणत्याही ड्रेशात येऊ. आपला मित्र आहे, जीवलग मित्र आहे, तो जर साडी नेसून चालायला लागला तरी आपल्याला ओळखू यावा का नाही? ओळखू यावा. त्याचं चालणं कळतं की नाही आपला मित्रच आहे, साडी नेसलाय. तसं देवाला कवा ओळखावं का नाही? कवाय ओळखावं, कुठेही ओळखावं, कसंही ओळखावं. मग आता देवाची ओळख करणं सोपं आहे का अवघड आहे? असं वेदांताचा अभ्यास करा ते एकदम सोपं आहे, पण एवढं सोपं असूनही ओळखू येत नाही ना. देवाला ओळखण्याकरता काय करायला लागतं? फक्त आवरण नावाचा दोष फक्त केला पाहिजे. अज्ञानाने जे आपण मोहित झालो, आपल्याकडे अज्ञानाने त्याला झाकून टाकलं आणि ती अज्ञान आपण बाजूला केलं की देवाला ओळखायचं. म्हणजे देवच आहे, अधिष्ठान परमात्मा जिथे तिथे बनलेला आहे असं ओळखता आलं पाहिजे. नामदेव महाराज होते, देवासंग बोलत होते, देवाला जीव नाही इतका अधिकार होता. पण एवढा अधिकार असूनही संतांच्या सभेमध्ये कसे ठरले? कच्चे ठरले. आता नामदेव महाराज जर कच्चे ठरले तर आपण का अपक्य व्हायचो? म्हणजे नामदेव महाराजांसारखे संत आणि संतांच्या सभेत, आणि ते बी मुक्ताबाईने काढलं द्यायचं बेराव सगळं. कच्च कोण पक्क कोण, सगळ्या संतांनी कच्च ठरवलं. पांडुरंगाकडे आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाला सांगितलं देवा मला सगळे संत कच्च म्हणतात. देवाने सुद्धा मुंडकं आणलं, म्हणजे बरोबर आहे ती म्हणते तेच. मग मात्र नामदेव महाराजाला अडचणीत आले, म्हटले मी देवा कसा कच्चा? चरित्रामध्ये सांगितलं जातं की देवाने सांगितलं मी तुला भेटायला उद्या येतो, जा गावाच्या बाहेर चंद्रभागेच्या पलीकडे कुठे बैस भजन करीत मी तिथे येतो. मग देव तिथे आले. सर्वांना चरित्र माहित आहे, ऐकले तुम्ही अनेक वेळा. म्हणून अशा पद्धतीने देव तिथे आले, पण येताना घिसाड्याच्या वेशामध्ये आले. गाडी बैल थोडं त्याचा बारदाना, 2-4 कोंबड्या पसारा घेऊन तिथं त्या झाडाखाली आले. नामदेव महाराजांनी पाहिलं मी भजन करायला बसलो, इथं देव यायचे, हे बिराड कुठं आला होता.
यायला सांगा ते ऐकायचे बी नाही. दुसऱ्या झाडाखाली जा. नामदेव महाराजच दुसऱ्या झाडाखाली गेले, भजन करीत बसले. त्यांनी सगळी प्रक्रिया केली, हल्लं पिल्लं काय करायचं ते केलं. नामदेव महाराजाला गायला म्हणे पकडून. नामदेव महाराज घरी आले, पांडुरंगाकडे दर्शन केलं. म्हटले देवा तर मला तिकडे पाठवलं, तू तर आलाच नाही, पण दुसरंच बिराडतीत आलं होतं. त्यावेळेस देवाने सांगितलं नाम्या तू नापास झाला. की नाही चरित्र किती बेस्ट चरित्र आहे त्या संताचे. अडाणी लोकांना समजण्याकरता आहे हे चरित्र. कशा करता येते याच्यातला काही संस्कार नाहीत असे नाही, त्याला समजत नाही, मग त्याला समजून सांगितलं या चरित्रातून. अशा प्रकारचे चरित्र साधू संतांच्या वाङ्मयात भरपूर आहेत. सगळे चरित्र खरेच असतील असं मला वाटत नाही. संतांचे चरित्र काही काही लोक असे जोडून देते त्यांना. काही काही गोष्टी तुम्ही जर पाहिला, चांगला अभ्यास केला, ज्या गोष्टी आपल्याकडे सांगितल्या जातात त्याच गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये सांगितल्या जातात. पण तिकडे सांगताना दुसरं नाव घेतलं जातं, आपल्याकडे सांगताना दुसरं नाव घेतलं जातं. एकंदरीत त्याचा अभ्यास जर केला तर वाया व्यर्थ कथा सांगली. सगळा जर अभ्यास केला तर असं वाटतं याच्यात काही तारतम्य नाही, याच्यात काही मजा नाही. मजा फक्त त्याच्यातच सार घेण्यामध्ये मजा आहे. त्रिगुण असार आहे, निर्गुण हे सार आहे. साराचा विचार करावा आणि सार ग्रहण करावा. सार ग्रहण केलं की आपलं पटकन कल्याण होतं. हे चरित्र एवढं सांगतं की नामदेव महाराजाला ओळखवा आलं नाही. शेवटी सांगावं लागलं नामदेव महाराजाला की तुला गुरु करणं गरजेचं आहे. मग ते तिथे गेले, गुरुच्या गावात गेले. मूळ त्यांचं ते गावही होतं. त्याच गावात गेले, मुळालाच जावं लागत, तेव्हाच ओळखू येतं. बरं, मुलाला नाही गेलं तर ओळखू येत नाही. म्हणून नामदेव महाराज तिथे गेले. विश्वभा महाराजाचं पिंड पायाखाली दिसली आणि म्हटले काय भानगडे आणि काय माणूस आहे, मला गुरु करायचा आहे. असा कसा गुरु? बाबा म्हटले तुमचे पाय याच्यावर पडले. म्हणजे उचल म्हटल्यावर उचलले आणि बाजूला ठेवले. नामदेव महाराजांना प्रत्यक्ष केले. पुन्हा पिंडीचं दर्शन झालं. मी सांगितलं ना अगोदर, शहाण्या माणसाला जास्त सांगायला लागत नाही. म्हणजे सगळा चक्र झाला असं काही नाही. नामदेव महाराजांना एका सेकंदात ज्ञान झालं की सर्व ठिकाणी महादेव भरलेला आहे, सर्व ठिकाणी देव भरलेला आहे. असं चटक्षणी ज्ञान झालं. कारण ते उत्तम अधिकारी होते, किती मोठे अधिकारी होते. पांडुरंगाबरोबर बोलत होते म्हणजे भक्ती ज्ञानाचे केवढे अधिकारी ते होते. पण तुमच्या आमच्याकरता हे सगळं निमित्त म्हणून दाखवलं. नामदेव महाराजाला प्रत्यक्ष ज्ञान झालं आणि मग नामदेव महाराजांनी सांगितलं आता मी ओळखलं म्हणे देवा तुला. आता तू कुठेही भेट, कोणत्याही रूपाने भेट, कुत्र्याच्या रूपाने भेट. नामदेव महाराजांनी देवाला पाहिलं, यथार्थ ज्ञान झालं. आणि देवाचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजेच ओळख. ओळखी शिवे पावे तद्रुपता. ओळखी सरशी ओळख झाली की तद्रुपताच आहे. म्हणून जीवनामध्ये ओळख झाली पाहिजे देवाची. यथार्थ ओळख होणं म्हणजे देवाला यथार्थ जाणणं आणि ते आपलं स्वरूप आहे अशा पद्धतीने जाणता आलं पाहिजे. आणि हे जाणण्याकरता कोणाची गरज आहे? वळेचे ना वळे गुरुवी. म्हणून गुरु करा, साधूच्या संगतीत जा, यथार्थ प्रश्न उत्तर करा.
आणि त्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मज्ञान होऊन जाईल अशा पद्धतीची या अभंगाचा आपल्या पुढे काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते एकनाथ महाराजाचं आहे, माझ्या गुरुवर्यांचं आहे, साधू संतांचं आहे. चुकीचं वाटलं असेल तर वक्त्याचा दोष म्हणून सोडून द्या आणि सर्व समाजाने आदिपुरुषाची सेवा करून सुखी व्हा. शब्द माऊलीचे आहेत, आदिपुरुष. ज्ञानोबाऱ्यांनी शब्द तसे दिले की सेवा करताना आदि नारायणाची सेवा करा, आदिपुरुषाची सेवा करा. किंबहुना सर्व सुखी पूर्णभोगो नित्य लोके भजे जो आदिपुरुषे अखंडे. अशा पद्धतीने यथामती यथावकाश चातुर्मासाची सांगता, या निमित्ताने कीर्तनाचं मिळालेलं आमंत्रण, समस्त गावकरी मंडळी सर्वांच्या वतीने मिळालेलं आमंत्रण, भजनी मंडळाच्या वतीने मिळालेलं आमंत्रण, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माझे गुरुबंधू वर्ग इथे आहेत. कोणी ज्येष्ठ असतील, कोणी कनिष्ठ असतील, अनेक विद्यार्थी इथे आहेत, साधक मंडळी आहेत. आपण सगळे बहुश्रुत श्रोतृ वर्ग आहेत आणि सगळीच मंडळी इथे मोठ्या श्रद्धेने कार्यक्रम करतात. हरिभक्तीपरायण दत्ता महाराजांनी मला सांगितलं की प्रत्येक कीर्तनाला यजमान आहे म्हणे महाराज. आणि आजच्या कार्यक्रमाचे यजमान आपण सगळेजण सर्वांच्या वतीने चाललेला असा सुंदरसा उत्सव, त्या उत्सवातली एक सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्यांची समर्थ वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी आहेत. अशा या कार्याच्या निमित्ताने पूर्वी एकदा बऱ्याच वर्षापूर्वी येण्याचा प्रसंग प्राप्त झाला होता आणि तदनंतर पुन्हा याही वर्षी प्रसंग प्राप्त झाला. तसा तिकडे बाबाच्या आश्रमावर म्हणजे तळ्यातल्या मारुती मंदिराला अनेक वेळा येणं जाणं होत गेलं. बाबाजीचं दर्शन होत गेलं. त्यांच्याकडे बघून आपल्याही वृत्तीमध्ये काहीतरी भाव घेता येतात, स्वीकारता येतात. ते त्यांच्याकडे बघून आपल्या वृत्तीत काही भाव घेता येत होते. असे ते ब्रह्ममूर्ती स्वरूप साधू आपल्या या परिसरात राहत होते. आपण सर्वजण त्यांच्या वलयाने त्यांच्याकडे जात होतो, वेदांतातले प्रश्न उत्तर करीत होतो. अनेक लोकांचे प्रश्नाचे उत्तर मिळत होते. अनेक मंडळी त्या सहवासात जात होते. आणखी असे सत्पुरुष आणि हे समाजामध्ये राहिले पाहिजेत आणि त्यांच्यापासून ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीपासून समाजाला योग्य मार्ग दिसला पाहिजे. हीच आपल्या साधू संतांची अपेक्षा आहे. बोलण्याला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली